जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्दिष्ट 2047. मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये भारत सरकारचे जे उद्दिष्ट आहे 2047पर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी किमान एक व्यक्तीचा विमा असावा, हे जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना खाडीचा वाटा म्हणून रॉयल सर्व्हिसेस एक प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त लोकांना विम्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आज एका वेगळ्या विषयावर मी बोलत आहे. पुण्यातील लोकसंख्या साधारणतः 47 लाख, पुणे शहर आणि पूर्ण पुणे मेट्रो सिटी जर आपण पकडली तर 76 लाख ही लोकसंख्या आहे. आणि आज जर पुण्यातील गाड्यांची संख्या टू व्हीलर आपण जर बघितली तर 34 लाख टू व्हीलर्स पुण्यामध्ये आहेत आणि साधारणतः 8.5 लाख चारचाकी पुण्यामध्ये आहेत. आता बघा, आपण जेव्हा नवीन गाडी घेतो त्यावेळेस आपण प्रत्येक गाडीचं इन्शुरन्स करतो का? कारण कायद्याने ते बंधनकारक आहे. हो, असावंच. कारण ह्या विम्याने आपल्याला तसेच आपल्या थर्ड पार्टी असणाऱ्या व्यक्तींना पूर्णपणे संरक्षण मिळते. मग थोडंसं विचार करा, जर एक 10 लाखाची गाडी आपण घेतली तर त्याला सर्वसाधारणतः एक ॲव्हरेज विमा तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत तुम्हाला विम्याचा प्रीमियम भरावा लागतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आपण घेतला तर, आणि त्यात जर तुम्ही ॲड ऑन घेतला तर साधारणतः 30,000 रुपये तुम्हाला प्रीमियम लागतो. एवढं खर्च आपण आपल्या त्या गाड्यांसाठी करतोच आपण. मग मित्रांनो, गाडी घेतानाच आपण विमा घेत असेल म्हणून आपण कधी विचार केला का माझ्या कुटुंबासाठी माझा विमा आहे का? माझ्या कुटुंबासाठी मी टर्म प्लॅन घेतला का? माझ्या कुटुंबासाठी मी हेल्थ प्लॅन घेतला का? माझ्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी, माझ्या कुटुंबाला आर्थिक भक्कम देण्यासाठी मी वैयक्तिक अपघात विमा घेतला का? खूप महत्त्वाचा विषय आहे ना मित्रांनो. जसं आपण कायद्याच्या बंधनाला अनुसरून गाड्यांचा विमा नवीन गाडी घेताना घेतो, तर आपल्या कुटुंबाच्या प्रेमावर, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी टर्म प्लॅन, हेल्थ प्लॅन, वैयक्तिक अपघात विमा घ्यावाच असं मी सांगतो. आणि आपण सगळ्यांनी ठरवलं तरच भारताचं जे उद्दिष्ट आहे 2047पर्यंत हर घर विमा हे साध्य होईल. तर मित्रांनो, रॉयल सर्व्हिसेस यासाठी आपल्याला सेवा देण्यास तयार आहे. तर पुन्हा एकदा विनंती, 90 49 355 455 93 25 40 24 68 या माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. थँक्यू.